नमस्कार, मी चिंतामणी सहस्रबुद्धे. हॅलो प्रभातच्या एक नजर विधानसभेवर या विशेष कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. आज आपण बोलणार आहे ते सांगली जिल्ह्यातल्या 8 विधानसभा मतदारसंघातल्या परिस्थितीबद्दल. सांगली आणि मिरज या 2 मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षानं काल 2 उमेदवार जाहीर केले. त्यापैकी पालकमंत्री सुरेश खाडे यांची उमेदवारी अपेक्षितच होती, परंतु सांगलीमध्ये मात्र आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची उमेदवारी अनपेक्षितरित्या जाहीर झाली. खरं म्हणजे त्यांनी सुद्धा मला ही उमेदवारी अनपेक्षित आहे असं सांगितलं. याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं होतं की स्वतः आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी काही दिवसांपूर्वी मी निवडणुकीच्या राजकारणातून आता बाजूला होणार असं जाहीर केलेलं होतं. साहजिकच लोकांचा प्रचंड त्यामुळे नाराजी निर्माण झाली ती आणि सुधीरदादांनीच निवडणूक लढवावी असा आग्रह मोठ्या प्रमाणात होत होता. काही लोक प्रदेशच्या नेत्यांना सुद्धा भाजपचे जाऊन भेटले आणि त्यांनी सुधीरदादांनाच उमेदवारी द्या, त्यांचं काही ऐकू नका, त्यांना आदेशच द्या पक्षाचा असंही सांगितलेलं होतं. परंतु सुधीरदादांनी मी निवडणुकीच्या राजकारणात बाजूला होणार म्हणून जाहीर केल्याबरोबर अनेक इच्छुकांनी डोकं वर काढलेलं होतं. अनेकांनी अनेक कार्यक्रम सुद्धा केले. काहींनी तर वेगवेगळे पैठणीचा वगैरे असे सुद्धा काही कार्यक्रम केले आणि अनेक जणांनी मोर्चे बांधणी केली, वाढदिवस दणक्यात साजरे केले. या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा सुधीरदादा गाडगीळ यांनाच उमेदवारी पक्षानं दिल्यामुळं आता हे सगळे इच्छुक नेमकं काय करणार याबद्दल उत्सुकता आहे. अर्थात या सगळ्या इच्छुकांना मी जाऊन भेटणार आहे आणि त्यांच्याशी बोलणार आहे आणि पक्षाचं काम आपल्याला करायचंय असं मी सांगणार आहे, असं सुधीरदादांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लगेचच सांगितलेलं आहे. कदाचित असंही होऊ शकेल की सर्वच इच्छुक पुन्हा एकदा सुधीरदादांच्या बरोबर राहतील. काय राजकारण होतं ते आपल्याला लवकरच दिसेल. आता मिरजेमधून सुद्धा पालकमंत्री सुरेश खाडे यांची उमेदवारी बीजेपीने जाहीर केली, परंतु आता सुरेश खाडेंच्या सामनेवाला कोण हेच अजून निश्चित होईना झाले. पण ती जागा नेमकी काँग्रेसकडे आहे, राष्ट्रवादीकडे आहे का उभाटाकडे आहे याच्याबद्दलचाच वाद अजून चालू आहे. त्यानंतर काँग्रेस अंतर्गत वाद चालू आहे की ही उमेदवारी काँग्रेसमध्ये त्या नव्यानं प्रवेश केलेल्या प्राध्यापक मोहन वनखंडेंना देऊ नये असा मोठा सूर तिथल्या सगळ्या काँग्रेसचे नेते, स्थानिक कार्यकर्ते व्यक्त करतायत. त्यामुळं आता महाविकास आघाडीच्या निदान या 2 ठिकाणच्या उमेदवारीबद्दलच लोकांच्या मध्ये उत्सुकता आहे. सांगली तर या अर्थातच आहे की पृथ्वीराज बाबा पाटील यांना उमेदवारी मिळणार का जयश्री वहिनी पाटील यांना उमेदवारी मिळणार. दोघही जण ठामपणे आहेत की आम्हीच निवडणूक लढवणार, आम्ही कुणी विधान परिषदेची आम्हाला गरज नाही, आम्ही विधान परिषदेकरता आम्ही थांबणार नाही. त्यामुळं नेत्यांच्या समोर मोठा पेच प्रसंग निर्माण झालाय आणि आता सांगलीचा वाद जसा मागच्या लोकसभेच्या वेळेला जसं झालेलं होतं परवाच्या, तसा दिल्ली दरबारापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. बघूया काय होतंय ते. आता कवठेमहांकाळ तासगावमध्ये रोहित पाटील हे राष्ट्रवादी म्हणजे पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार हे निश्चित आहेत, परंतु आता त्यांच्या विरोधात एक नवीनच वादळ तिथं घोंगवायला लागलेलं आहे आणि भाजपकडे ती सीट आहे, परंतु भाजपच्या ऐवजी ती जागा अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीला द्यायच्या हालचाली चालू आहेत. साहजिकच संजय काका पाटील किंवा त्यांचे चिरंजीव प्रभाकरराव पाटील किंवा माजी मंत्री अजितराव घोरपडे हे अजितदादांच्या गटातनं किंवा त्यांच्या राष्ट्रवादीतनं हातामध्ये घड्याळ बांधून लढणार का असा सवाल विचारला जातोय आणि त्या दिशेनं सगळ्या हालचाली आता सुरू झाल्या आहेत. घोरपडे सरकारांनी त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांची मिटिंग सुद्धा दूध संघामध्ये नुकतीच घेतलेली आहे आणि त्यावेळी सुद्धा त्यांनी सूचकपणे अनेक असे काही उद्गार काढलेत की आपल्याला राजकारणाकरता काही गोष्टी कराव्या लागणार आहेत. त्यामुळे आता तासगाव कवठेमहांकाळमध्ये सुद्धा मोठं लक्ष सगळ्यांचं आहे. रोहित पाटलांना सुरुवातीला अगदी सोपी वाटणारी इलेक्शन आता कठीण होण्याच्या पातळीवरती चाललेली आहे असं आपल्याला दिसतंय. जत तालुक्यामध्ये सुद्धा, जत तालुका म्हणजे जत मतदारसंघ, फक्त जत तालुका असा एक आहे की ज्याचा संपूर्ण मतदारसंघ आहे. जत मतदारसंघामध्ये सुद्धा भाजपचा उमेदवार जाहीर नाहीये. काँग्रेसचा उमेदवार निश्चितच आहेत. विक्रम सावंत हेच पुन्हा एकदा विद्यमान आमदार लढणार आहेत. पण भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कोण? तमनगोंडा रवी पाटील हे अत्यंत आग्रही आहेत. ते त्या मतदारसंघाचे समन्वयक पण आहेत बीजेपीचे. त्याचबरोबर गोपीचंद पडळकर हे निवडणूक लढवायला अत्यंत उत्सुक आहेत. सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते आता खरं म्हणजे विधान परिषदेचे उमेदवार आहेत, आमदार आहेत, परंतु त्यांची अशी इच्छा आहे की एकदा आपण लोकातून निवडून आलं पाहिजे आणि लोकातनं निवडून आल्यानंतरच एक आपलं वजन निश्चितपणे वाढेल असं त्यांना वाटतं. राजकारणामध्ये तरुण नेते आहेत, देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. या सगळ्या पार्श्वभूमीवर ते त्या मतदारसंघात उमेदवारी मागतायत. पण तिथेही पुन्हा भूमिपुत्र आणि बाहेरचा असा वाद आहे.
त्यालाही गोपीचंद पडळकरांनी उत्तर दिले, अरे भूमिपुत्र इथले आणि मी काय बाहेरचा बाई काय पाकिस्तानात आलो काय, असं सुद्धा ते विचारलं त्यांनी सवाल. तिथं विलासराव जगताप ज्येष्ठ नेते काय करतात आणि ते कशी मोठ बांधतात तिथं सगळ्याच बीजेपी मधल्या अन्य इच्छुकांची, याच्यावर तिथला निर्णय अवलंबून आहे. खानापूर अटपाडी मतदारसंघामध्ये सुद्धा शिंदे गटाचे सुहास भैया बाबर यांची उमेदवारी निश्चित आहे. त्यांनी प्रचाराला सुद्धा सुरुवात केली, पण त्यांच्या विरोधात लढणार कोण हा अजून फैसला व्हायचा आहे. आता जवळजवळ असं मानलं जातंय की माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील हे त्या मतदारसंघामध्ये तुतारी म्हणजे पवार साहेबांचा पक्षातर्फे लढतील. आणि वैभवदादा पाटील हे युवा नेते आहेत. त्यांचे वडील आदरणीय सदाशिवराव भाऊ पाटील यांचा त्या संपूर्ण मतदारसंघामध्ये सुद्धा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे वैभवदादा पाटील विरुद्ध सुहास भैया बाबर अशी लढत झाली तर निश्चितच तिथं फार जोरदार लढाई होणार आहे. फक्त आता माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख काय करणार हा सगळ्यात सवाल आहे. कारण त्यांनी राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे, उमेदवारीच्या दिशेने त्यांनी प्रवेश केलाय. उमेदवारी त्यांना नाही मिळाली तर ते काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. इस्लामपूर मतदारसंघामध्ये जयंतरावांची उमेदवारी तर 100% फिक्स आहे. म्हणजे ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत, अनेक वेळा तिथं निवडून आले, आता हे 8व्यांदा ते निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात कोण लढणार का तिथेही पुन्हा घड्याळ हातात बांधलं जाणार आहे याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. आणि निशिकांत दादा पाटील जे अत्यंत प्रबळ असे उमेदवार आहेत, भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत, ज्यांनी सतत निवडणुकीची तयारी केलेली आहे, जयंत पाटलांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात, त्यांनीच अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवावी आणि घड्याळ हातात बांधावं अशी ही चर्चा चालू झालेली आहे. अर्थात भारतीय जनता पक्षात सुद्धा अनेक जण त्यांना विरोध करणारे पण आहेत निशिकांत दादांना, कारण त्या सगळ्यांना अशी भीती वाटते अशी जर लढत झाली राष्ट्रवादी काँग्रेसचे निशिकांत दादा पाटील आणि जयंत पाटील अशी लढत दिली तर काय होईल काय सांगता येत नाही. कारण वाळव्याचा इतिहास वेगळा सांगतो, अनेकदा राजकीय इतिहास वेगळा बदलेला आहे. त्यामुळं निशिकांत दादा पाटील जर त्या निवडणुकीमध्ये डोई जर ठरले तर आपलं काय पक्षामध्ये अशा भीतीमुळे काही पक्षातले लोक सुद्धा थोडेसे सक्रिय झालेत असं आपल्याला दिसतंय. पण निशिकांत दादांची उमेदवारी जर तिथं घड्याळाच्या चिन्हावर निश्चित झाली किंवा अगदी भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर जरी निश्चित झाली तरी महाविकास आघाडीतले सुद्धा काही घटक पक्षाचे नेते सक्रिय होणार आहेत तिथं, यात काही शंका नाही. शिराळा मतदारसंघामध्ये सुद्धा मानसिंगराव भाऊ नाईक जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत त्यांची उमेदवारी फिक्स आहे. ते तिथनं निवडणूक लढणार यात काही शंकाच नाही. भाऊ आता सगळ्या मतदारसंघात हिंडतायत, ठिकठिकाणी त्यांचे सत्कार होत आहेत, त्यांचं स्वागत होतंय, ते कार्यकर्त्यांना भेटतायत. पण त्यांच्या विरोधात काय परिस्थिती आहे याबद्दल अजूनही संभ्रम आहे. सत्यजित देशमुख त्यांच्या विरुद्ध लढणार का सम्राट महाडिक त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढणार बीजेपीचे नेते याबद्दल अजून काही निश्चित नाही. आणि ते भाजपकडे जाणार का अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे ती सीट जाणार याबद्दलही शंका आहे. थोडी अशी जास्त शक्यता आहे की ती भाजपकडेच ती सीट राहील आणि ती राहिली तरी ह्या दोघांपैकी कोण लढणार याबद्दल संभ्रम आहे. तर अशी संबंध सांगली जिल्ह्यातली अवस्था आहे. आपण सगळी पहिली पलूस कडेगावमध्ये आपल्याला माहित आहे की विश्वजित कदम विद्यमान आमदार काँग्रेसचे नेते यांची उमेदवारी निश्चित आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचार पण सुरू केलेला आहे. पण त्यांच्या विरुद्ध कोण लढणार, शरद लाड लढणार का संग्राम देशमुख लढणार याबद्दलही बरीच चर्चा सुरू झालेली आहे. आता एक अशी अपडेट आहे की संग्राम देशमुख हेच बहुतेक उमेदवार ठरतील, कारण आतापर्यंतची परंपरागत लढत जी झालेली आहे ती कदम विरुद्ध देशमुख अशी घाटावरतीच झालेली आहे आणि तशीच ती पुन्हा व्हावी अशा पद्धतीचे सगळे प्रयत्न सुरू आहेत. तिथेही पुन्हा राष्ट्रवादीचे काही गट सक्रिय आहेत, जसे इस्लामपूरमध्ये काँग्रेसचे काही गट सक्रिय आहेत. अशी सगळी गंमत राजकारणाची चालू आहे. हे आपण सातत्यानं असे हे राजकारणाचे अपडेट आपल्या समोर आम्ही हॅलो प्रभातच्या या एक नजर विधानसभेवर या कार्यक्रमातून मांडणारच आहोत. तर हॅलो प्रभातचे हे YouTube चॅनल आपण सबस्क्राईब करा. नमस्कार.